जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं जीडी क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांसाठी जी अत्यंत महत्त्वाची आणि उत्सुकतेची गोष्ट आहे की आतुरता आहे त्यांना की इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीचा स्कॉलरशिपचा रिझल्ट कधी लागेल। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा होऊन जवळपास 3 महिने उलटून गेले ते 26 एप्रिलला परीक्षा झाली, 26 मे, 26 जून, आता 26 जुलै आले तरीही रिझल्ट बद्दल कोणतीच अपडेट नाही। आपण जर त्यांना कॉल केला, त्याच्या वेबसाईट आहे त्या वेबसाईट मी तुम्हाला सांगणारच आहे, त्या वेबसाईटवरनं जर आपण त्यांना कॉल केला तर त्यांच्या शिक्षण परिषद आहे त्यांच्याकडून आपल्याला एकच आन्सर मिळतंय की शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागल, पण अजून असा कोणताच मेसेज नाही। आता हा महिना संपायला फक्त एक आठवडाच राहिलाय, अजून जर रिझल्ट नाही लागला तर मग हा रिझल्ट पुढे ऑगस्ट मध्ये पण जाऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिपचा रिझल्ट लागायला कधीच 3 महिने लागलं नाहीत, त्याच्या अगोदरच रिझल्ट लागायचा, पण यावेळेस एवढा वेळ का मन झाला, तो कशामुळे उशीर झाला याचं अजून काहीच इन्फॉर्मेशन नाही। रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला काय, आपल्याकडे त्याचं हॉल तिकीट तर असेलच आणि त्याच्यावरती जी आईचं आपलं नाव आहे ती एक महत्वाचं आहे आणि आपला रोल नंबर। रिझल्ट बघण्यासाठी आपल्याला हॉल तिकीट आपल्या जवळ असणं गरजेचं आहे, आपला रोल नंबर असणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबरच आपल्या त्याच्यावरती आईचं जे नाव आहे ती नाव असणं गरजेचं आहे। आता रिझल्टला एवढा वेळ का होतोय का नाही याची आपल्याकडे कोणतीच इन्फॉर्मेशन नाही किंवा त्यांच्याकडून आपल्याला अशी कोणतीही इन्फॉर्मेशन भेटली नाही। फक्त आपल्याला एवढंच आन्सर मिळतंय की शेवटच्या 2 आठवड्यामध्ये रिझल्ट लागल असं अगोदर त्यांनी आपल्याला म्हटले होते। त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवला आणि सांगितलं की शेवटच्या 2 आठवड्यामध्ये रिझल्ट लागल, पण आता जास्तीत जास्त एकच आठवडा राहिलाय, मग या आठवड्यामध्ये रिझल्ट लागल का नाही हे येणाऱ्या 1-2-4 दिवसामध्ये क्लिअर होईल किंवा त्यांच्याकडून तशी अजून पीसी वगैरे काय झालेली नाही, तशी तर झाली तर मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्कीच अपडेट देऊ। आता मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।